मित्रांनो हे बघा, हे दिसणारे जे भट्टी आहे ती तंदूर भट्टी आहे आणि मधात वस्तात छानपैकी अशा तंदूर बनत आहेत. वस्तात आपलं नाव सांगताल का? हां बघा, तंदूर भाजत आहेत मधात. तंदूरच्या नादात आमचा मोबाईल भाजायचा म्हणून तुम्हाला लांबून दाखवतो. बघा काढताना दाखवा. सर तोंड दाखवा ना तुमचं, तंदूरवाले सर. हा गाव म्हणून नका हो, काही शूटिंग चालू आहे. आप बक सकते हैं तंदूर में खूब ऐसा इस्तु इस्तु दिस रहा है और ये इस्तु के भाप पे ये तंदूर रोटी भाज रहा है. ये जो दिस रहा है वो आचार्य है, उनका नाम वो सांगरे नहीं है. तर ये जो वस्ताद है उन्होंने बकोळा अशा तंदूर रोट्या भाजलेल्या आहेत, तुम बघ सकते हैं. आणि खूप छानपैकी अशा भाजलेल्या आहेत. तर मित्रांनो बघू शकता, आता वस्ताद तंदूरचं पीठ व्यवस्थित चुरून त्याचे उंडे बनवत आहे. आणि उंडे बनवल्यानंतर त्याला व्यवस्थित हातावरच थापटून नंतर ते ह्या तंदूरमध्ये भाजतात. तर तुम्ही बघा, आता बघा आचारी तंदूर लाटीत आहेत आणि लाटल्यानंतर ती तंदूर हातावर अशी घेतली की व्यवस्थित बनती. ते कला शिकली पाहिजे आणि त्याच्यावर ठेवून नंतर तंदूर भट्टीमध्ये अशी चिटकायची. नंतर ती भाजली की काढायला एक रॉड असतो लोखंडी, त्या रॉडनं काढायची असते. का तर मधात भाप भरपूर असते इस्त्याची, म्हणून ते पोळत असते. बघा अशा भरपूर चिटकिलेली आहेत मधात तंदूर. एक काढताना बघा भाजलेली आहे तंदूर. असं रॉडनं काढायचं असते, का तर पोळत आहे म्हणून हात घालता येत नाही मधात.